अधिक महिन्यामध्ये एकदा दर्शन झालं होतं. त्यापूर्वी अगदी 2-3 वेळा आमचं दर्शन झालेलं होतं पांडुरंगाचं. परंतु माणसाचं कसं असतं बघा, आपल्या जर मनात इच्छा असली देवाचं दर्शन घ्यायचं, तर देव कशाही पद्धतीनं घडवून आणतोच. तर माझंही काही तसंच झालं होतं आणि अचानकच आज साक्षूला वाटलं म्हणजे देवाच्या दर्शनाला जावं. म्हणून मग साक्षू म्हणली, "पप्पा आज आपण रविवार आहे, तर आज आपण जायचं का देवाच्या दर्शनाला?" तर म्हटलं, "चालतंय." मग मी पण म्हटलं, "हां, चालेल की." कारण अधिक महिना होता आणि लास्टचे 2-3 दिवस राहिले होते. मग चला म्हटलं जाऊया. साहेब काय तयारच होते गाडीवर. मग काय साक्षूनं पण मस्त असं आवरलेलं. तसं तर साहेबांना आज बुलेट घ्यायची इच्छा होती. परंतु गावात म्हणजे पंढरपूरमध्ये इतकी गर्दी झाली होती की बस. अधिक महिना आणि लास्टचे 2-3 दिवस राहिल्यामुळे खूपच गर्दी झालेली. अगदी आषाढी वारीचं स्वरूप आलं होतं. आणि गावात रोहित पवारांचं आंदोलन पण सुरू होतं शेतकऱ्यांसाठी. त्यामुळं गर्दीही भरपूरच होती. तर आम्ही निघालो होतो. गाडीवर आम्ही तिघंही बसलो आणि साहेबांच्या गाडीतलं संपलं होतं पेट्रोल. मग गाडीमध्ये पेट्रोल टाकलं आणि नंतर आम्ही डायरेक्ट आमच्या दुकानाजवळ आलो. दुकानाजवळ आल्यानंतर गाडी पार्क केली दुकानाजवळ आणि नंतर आम्ही स्टेशन रोडनी चालत निघालो. तर हा आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि या चौकामध्येच हे आंदोलन सुरू होतं. वृद्ध आणि अपंग व्यक्तींसाठी मंदिर समितीने अशा प्रकारच्या गाड्यांची खूप छान अशी सोय केलेली आहे. पांडुरंगाला आलो आहे आणि गंध लावला नाही असं कधी झालं आहे का हो? तर गंध पहिला लावून घेतला. नंतर आम्ही आलो महाद्वारामध्ये आणि महाद्वारामध्ये ही भली मोठी गर्दी बघून आम्ही निर्णय घेतला की बाहेरूनच दर्शन घ्यायचं. तर नदीला तर जायचं कॅन्सलच केलं होतं आम्ही. मग आम्ही बाहेर नामदेव पायरीजवळच दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो माघारी. तर तुम्ही बघू शकता, तर ही आहे मुखदर्शनाची रांग आणि खूप अशी गर्दी आहे. तर मुखदर्शन घ्यायचं म्हटलं तर खरोखरच 3 ते 4 तास नक्कीच लागतील असं वाटलं. त्यामुळं आम्ही मुखदर्शन कॅन्सल केलं आणि डायरेक्ट आपलं नामदेव पायरीचं दर्शन घेतलं आणि निघालो आम्ही घरी.